नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेहमीप्रमाणे आपण आपल्याकडे आलेली एक पत्रिका आणि त्यांचा प्रश्न या गोष्टींची चर्चा करतो. जे काही मला वाटतं ते मी त्यात मांडतो. तुम्हाला कदाचित वेगळं काय वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा. कदाचित आपण हे सगळं शिक्षणाचा प्रयोग सततपणे निरंतरपणे प्रत्येक वेळेला बघत राहतो. प्रत्येक व्यक्ती आपापल्याला असणाऱ्या ज्ञानाप्रमाणे त्याचा विचार करते. कदाचित तुमचं ज्ञान थोडं वेगळं किंवा जास्त असेल तर तुम्ही वेगळ्या अँगलमधून सुद्धा या दृष्टिकोनातून पाहत असाल. त्यामुळं तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. मला आपल्याकडे एक गृहस्थ आलेले आणि त्यांचा प्रश्न आहे की माझे नशीब कधी बदलेल. आता हा किती सहज विचारला जाणारा प्रश्न आहे, पण उत्तर किती अवघड आहे बघा. आता ह्यांचं नशीब काय असतं ते पत्रिकेत कुठं शोधायचं आणि नेमकं भाग्योदय म्हणजे काय, नशीब म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला ज्याला आपण म्हणतो की त्याचा लाभ म्हणजे काय, तर ते नशीब हा शब्द जो आहे तोच आपल्याला शोधणं आणि त्याला सांगणं फार कठीण आहे. पण आपल्याला काहीतरी त्याला सांगायला पाहिजे म्हणून आपण हे गोष्टी करणार. आता ह्यांचा विचार केला तर ह्यांच्या वयाचा सुद्धा आपण मान करायला पाहिजे. म्हणजे काय बघा, 1972चा जन्म आहे, म्हणजे सुमारे आत्ता जर बघितलं आपण तर 53-54 वय आहे. ह्या वयात सुद्धा ते म्हणतात की मला भाग्योदय नाही, माझं नशीबच बदलं नाही. काय प्रकार आहे मग, नेमकं त्यांना म्हणायचं आहे काय, म्हणजे त्यांच्या वेदना काय आहेत त्या एकदा विचारल्या. त्यांच्या वेदना काय आहेत बघा. ते म्हणतात आयुष्यभर, म्हणजे जसं वयाच्या 20व्या वर्षापासून मला समजू लागलं तसं आज 53 वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 33 वर्षे नुसते कष्ट करतोय, त्यात यश नाही. दुसरं असं की खरेपणाने वागूनही माणसाची किंमत नाही. मी कधी कोणाला खोटं बोललो नाही, कधी कोणाला लुबाडलं नाही, कधी कोणाच्या 2 पैसे कुठल्या व्यवहारात मारले नाहीत, तरी मला हे असं का, मनाला खंत आहे. तिसरा त्यांचा विषय असा की शपथ घेतली तरी कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणजे एखाद्या व्यवहारामध्ये अगदी आईची शपथ, वस्तूची शपथ, देवाची शपथ असं सांगितलं तरी सुद्धा त्यांच्यावर कोण विश्वास ठेवत नाही. म्हणजे ह्यांचा विश्वास गेलाय का, यापूर्वी ह्यांनी अशी काही चूक केली असली काय, ते सांगायला तयार नसतात. प्रत्येकजण आपली बाजू नेहमी फेर आहे असं म्हणत असतो. त्यांचं चौथं विधान जे आहे, त्यांची वेदना अशी आहे, सगळे आप्त मला गोड बोलतात, माझ्याकडून कामं करून घेतात आणि कोणीच पैसे देत नाही. म्हणजे कामं केल्याचे पैसे देत नाहीत, उसने घेतल्याचे पैसे देत नाहीत. आता त्यांना मदत करावी का नाही, केली नाही तर आपल्याला लांब ठेवतात, केली तर मग परत द्यायचा प्रश्नच नाही. काम केलं एखाद्याचं तर त्या कामाचे सुद्धा पैसे देणार नाही. म्हणजे एखाद्याचं काहीतरी अमकमकं काम आहे, बघ पुण्याला जाऊन अमकमकं काम करून यायचं आहे, जाऊन आला, मग जाण्याचे पैसे तर नको का द्यायला, तुमच्याकडे असतात की, असं जर बोलले तर किती अवघड आहे बघा. त्यानंतर आहे मला आयुष्यात घर घेता आलेलं नाही, त्यांची खंत आहे, मला आयुष्यात घर घेता आलं नाही. त्यानंतर मला आयुष्यात शिक्षण पण घेता आलं नाही, म्हणजे शिक्षण घेण्यासाठी सुद्धा अडचणी आल्या. म्हणजे ह्यांचं घर नसलं तरी चालेल, पण हा माणूस जास्त शिकलेला पण नाही आहे, त्यामुळे ह्याचा व्यवहार जो आहे तो अनुभवावर आधारित आहे. प्रत्यक्षात शिक्षणामुळे माणूस शहाणा होतो, परंतु तशी परिस्थिती दिसत नाही. त्यानंतर आहे गुरु चांगला कधी लाभलाच नाही. म्हणजे ज्या माणसावर विश्वास ठेवावा, ज्याच्या पायावर डोकं ठेवावं, हाच माणूस चांगला आहे असं म्हणावं, त्याच माणसानं मला फसवलं. त्यामुळे आता गुरु कोणाला म्हणू फार अवघड आहे. त्यानंतर कुणी सांगितलं की अमकं कर, तमकं कर, शनिवार कर, देवाला जा, गुरुला जा, ये वाडीला जाऊन ये, अमके उपवास कर, तमक्या झाडाला प्रदक्षिणा घाल, तमक्या बाबांची माळ गळ्यात घाल, सगळं केलं, अमके पुस्तकं वाच. अक्षरशः ते म्हणले माझे 7-8 मंत्र तोंडपाठ आहेत, दिवसभर मी 10 वेळा वाचतो, या गुरुचा, त्या रवीचा, त्या चंद्राचा, पण त्याचा उपयोग झाला नाही. म्हणजेच काय, देवधर्म भरपूर केला, देवालाही कधी दया आली नाही असं त्यांचं मत आहे. देवाला दया आली नाही. मग रोज देवाचं नाव घेऊन शेवटी लॉटरी काढली, लॉटरीत तरी नशीब आजमावं, देवाला ते पण कळलं नाही. लॉटरी काढली, काही उपयोग नाही, बॅग भरून लॉटरीची तिकीट शिल्लक आहेत, एकही लागलं नाही. एवढे पैसे माझे वायाच गेले, कधीतरी नशीब उघडेल असं वाटलं होतं पण नाही आलं. मग बघता बघता आयुष्य संपत चाललं. आता मला सांगा माझं नशीब कधी बदलेल, त्यांची खंत आहे. आपण
काय करू शकतो? आपण फक्त प्रयत्न करू शकतो की आपल्याला त्यातून काय सांगता येतंय बघूया. त्यांची पत्रिका काय बघा. त्यांची पत्रिका इथं टेबलवर आहे. आपल्याला असं लक्षात येईल 13/2/1972चा जन्म, सकाळी 10 वाजता गारगोटीचा जन्म आहे त्यांचा. कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी म्हणून एक गाव आहे, तिथला जन्म. रविवारचा जन्म आहे. त्यांची रास आहे मकर, नक्षत्र आहे उत्तराषाढा 3रा चरण आणि लग्न आहे मीन, म्हणून नक्षत्र जे आहे ते रेवती, म्हणजे हा 12 आकडा रेवती नक्षत्रामध्ये येतो. आता आपण जर बघितलं तर लक्षात येईल की ह्यांचा स्वभाव जर बघितला तर राशीप्रमाणे मुंगूस ही योनी आहे आणि शरीर जर बघितलं आपण तर गज म्हणजे हत्तीसारखं आहे, म्हणजे ते स्लो आहे, फार दणक्यात चांगलं छान पळून काम करणारं असं दिसत नाही. आणि स्वभाव जो आहे मुंगूस हा नाविन्यामध्ये काय जावं, नवीन घर घ्यावं नाही बघा. मुंगूस काही नाही, जुन्या पडक्या ह्याच्यामध्येच राहणार तो. त्यातून बाहेरून चांगल्या कुठल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये त्यानं कुठं घर केलेलं बघितलं का? नाही. जुन्या पडक्या इमारती, जुन्या पडक्या जागा, एखादी अडगळ असेल तिथंच राहणार आहे. म्हणजे मानसिकतेतच ते दोष असतील तर आपण दुरुस्त करू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये अजून काय काय प्रकार दिसतो तर ह्या प्रकरणामध्ये मला दिसतं ते त्यामध्ये अजून एक दोष आहे, ते म्हणजे ह्यांचा जन्म विष्टीकरणावर आहे. 3 कृष्ण चतुर्दशी म्हणजे पितृदोषामध्ये जन्म आहे यांचा. त्या पत्रिकेत आपल्या लक्षात येईल की पितृदोष कुठं आहे. त्या जर पत्रिकेचे मी समान 2 भाग या बाजूला केले, या बाजूला इकडे बघा, इथून जर मी हे असे समान 2 भाग केले इकडं तर लक्षात येईल की यामध्ये हर्षल आपण धरतच नाही नवग्रहांमध्ये, त्यामुळं हा केतू आणि शनी एका बाजूला आहे आणि बाकी सगळे ग्रह एका बाजूला आहे. असं जर असेल तर साधारणपणे ही पत्रिका कालसर्प किंवा काही लोक त्याला अर्ध कालसर्प वगैरे म्हणतात. पण एकंदरीत कालसर्प म्हणजे काय? जी गोष्ट मला ज्या काळी मिळायला पाहिजे होती ती मला उशिरा मिळते. म्हणजे मी अगदी रिक्षा करून 50 रुपये देऊन स्टँडवर गेलो तर 9ला सुटणारी गाडी 9:30ला लागली. ते म्हणले काय करणार, गाडीचं दुरुस्तीचं काम होतं. मग तिथनं 10ला सुटली गाडी. म्हणजे मी एवढं 50 रुपये खर्चून जाण्यात काय मजा नाही. मग कालसर्प असेल तर मला काही गोष्टी ठराविक वेळेच्या पुढंच जाऊन मिळणार, ज्यामध्ये माझा वेळ अपव्यय होणार, पैसा खर्च होणार आणि मानसिक क्लेश होणार. याला आपण कालसर्प म्हणतो. हा जर प्रकार बघितला तर हा इथं दिसतो. मग आता ह्याच्या पत्रिकेमध्ये आपल्याला काय लक्षात येईल? ह्यांच्या पत्रिकेमधला हिशोब करत असताना तुम्हाला अजून एक गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे काय तर साधारणपणे यांची पत्रिका जी आहे त्या पत्रिकेमध्ये ह्यांच्या महादशा कशा आहेत बघूया. बघा, जन्माला आले तेव्हा रवीची महादशा होती, त्यामुळं आयुष्यामध्ये रवीची महादशा असेल तर साधारणपणे पहिल्यांदा तुम्हाला प्रकृतीचे प्रश्न तयार होतात, म्हणजे आजारपण दमवतात. हा काळ कोणता होता? 1972 ते 73. ज्यांना याचं ज्ञान असेल किंवा जुना अनुभव असेल त्यांनी निश्चितपणे या गोष्टींचा विचार करा. 1972-73च्या काळात जी मुलं जन्माला आली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 18 विश्व दारिद्र्य असावं इतकंच मोठा दुष्काळ पडलेला होता. 4 वर्ष पाऊस नाही आहे, त्यामुळे इतके हाल लोकांचे, काय खाल्लं लोकांनी आणि काय कसे जगले याचा अंदाज हे पिढी करू शकणार नाही. अशा कालावधीमध्ये जन्म आहे, म्हणजे ह्यांना काय सकस मिळाला असेल याचा अंदाज आपण करू शकतो. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे काय तर चंद्राची महादशा 73 ते 83, यामध्ये आपण मानसिक क्लेशाला सामोरं जातो. त्यानंतरचा भाग 83 ते 90 ही मंगळाची महादशा, म्हणजे आलेलं ऐश्वर आपल्या हातातला आपण घालवतो. त्या कालावधीबरोबर म्हणजे शिक्षणाचा काळ गेला तो, त्यात तेही मिळू शकलं नाही. त्यानंतरचा काळ राहू 90 ते 2008 18 वर्षाचा. मग या कालावधीमध्ये तुम्हाला बलोपासना, राहू म्हणजे तुमची अंगातली क्षमता, ज्यामध्ये आपण म्हणतो की जोम आहे अंगात, त्या कालावधीमध्ये आपण शिकत नाही आणि जी कामं करतो ती कामं सगळी हमाली या स्वरूपाची असतात. टाकाऊ लोकांच्यासाठी, म्हणजे ज्याचा आपल्यासाठी भाग्योदयासाठी, लाभ मिळण्यासाठी, नोकरी मिळण्यासाठी किंवा स्वतःचा उत्कर्ष करण्यासाठी कामाला येत नाही. ही सगळी ताकद लोकांसाठी वापरली जाते. त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे शनीची महादशा 2024 ते 2043, म्हणजे आत्ता ते शनीच्या महादशेमध्ये आहेत. तर त्यांच्या पत्रिकेचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की ह्यांच्या पत्रिकेत हा कालसर्पामध्ये हा शनी आहे आणि शनी कुठल्या स्थानामध्ये आहे तर याला पराक्रमाचं स्थान असं म्हणतात. पराक्रमाचं
आता पराक्रमाच्या स्थानाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. म्हणजे काय, तर हे शुक्राच्या स्थानामध्ये शनी आहे, मित्र राशीमध्ये आहे. मग शुक्राच्या स्थानामध्ये शनी असेल तर पत्रिकेचा नेहमी अभ्यास करायचा की शुक्राच्या स्थानामध्ये असणारा शनी, आता ह्या शनीच्या महादशेमध्ये पुन्हा चालू महादशा शनीची आहे. म्हणजे 9-24 ते 9-27 ही 3 वर्षाची परत शनीची महादशा आहे. मग शनी म्हणजे आनंद. महादशेमध्ये गेल्यास तुम्हाला 27 पर्यंत, म्हणजेच काय, 9/2027 पर्यंत आनंद मिळणार नाही. नशीब म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला आपल्याला आनंद प्राप्त होतो. बघा, आई वडील शिकलेले नाहीत पण मुलगा गावातल्या शाळेमध्ये पहिला आला तर ते म्हणतात मुलानं नशीब काढलं. मग आनंद कोणाला होणार, पालकांना. म्हणजे आपल्याला नशीब म्हणतो तेव्हा आपल्याला मनासारखं काहीतरी घडलं आणि आनंद झाला, त्याला आपण नशीब असं म्हणतो. मुलानं नोकरीत नाव काढलं, बघा, मुलीनं छान चांगलं स्थळ मिळालं आणि चांगली शिकून उत्तम, काय बघा अमक्या घरी मोठी झाली, वा वा वा, नशीब काढलं. मग पालकांचं नाव, ते अमक्याची मुलगी. म्हणजे एखाद्या वेळी आपण नशीब म्हणतो म्हणजे आपल्या मनासारखं काही घडत जातं आणि त्याचा आनंद मिळतो, म्हणून तो शनीवर अवलंबून आहे. मग आता शनी जर बघितला तर काय आहे, 9-27 पर्यंत महादशेमध्ये अडकलेला आहे. आता ह्याच्या पत्रिकेचा आपण अभ्यास करू की तुमचं नशीब आत्तापर्यंत का अडकून होतं, म्हणजे तुम्हाला का उपयोग झाला नाही. तर त्याचं कारण असं की हे उत्तराषाढा नक्षत्र जे मुंगूस योनीचं आहे, त्या नक्षत्राचा तो दोष असू शकतो. म्हणजे काय, आता हे उत्तराषाढा नक्षत्र आहे, हे त्रिपाद नक्षत्र आहे. म्हणजे 75%च तुम्हाला यश देणार, 100% मिळणार नाही. 75% यश म्हणजे काय, तर धनुराशीमध्ये हा उत्तराषाढा नक्षत्राचा 25% भाग येतो. 25% म्हणजे फक्त पहिला चरण येतो. दुसरा, तिसरा, चौथा चरण हा मकर राशीत गेला. म्हटल्यानंतर तुम्ही कुठे आहात, धनुराशीमध्ये आहात का मकर, तर हे मकर म्हटलेलं आहे तिसरा चरण. याचा अर्थ असा की आपण मकर राशीमध्ये जर असू तर 75% भागामध्ये आहे. मग आपल्याला 75% भाग मिळाला आणि 25% नाही मिळाला तरी आपण नाराज आहोत. मग आपल्याला 75% भाग मिळाला याचा आपल्याला आनंद नाही, 25% भाग मिळाला नाही याचं दुःख होतं आणि आपण नशिबाच्या नावानं दळणकांडत बसतो. आता काय करायचं, त्याला पर्याय नाही. म्हणून साधारणपणे ह्या व्यक्तींचा जर आपण अभ्यास केला तर ही रास कशी आहे, हे नक्षत्र कसं आहे, हे त्रिपाद आहे. 2, मुळात ह्या नक्षत्राची योनी मुंगूस, त्यामुळे तुम्हाला नवीन काही घ्यावं किंवा नवीन कशात जावं अशी इच्छा होत नाही. आणि ह्याच्यात बघितलं आपण तर दुसरं म्हणजे काय, मीन रास रेवती नक्षत्र. आता ह्या रेवती नक्षत्राचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल गज योनीचा आहे. म्हणजे काय, ते विप्रवर्णाचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट मिळाली काय, नाही मिळाली काय, त्याची त्यावेळेला खंत करायची नाही, खंत नंतर करतो. जलतत्वाची रास आहे. जलतत्वाच्या राशीमध्ये फारसा आपल्यावर परिणाम होत नाही. आपण काय आहे ते स्वीकारतो आणि आहे त्याची तोड देतो. पण ह्याची दृष्टी अंध आहे. अंधदृष्टी म्हणजे काय, तर एखादी गोष्ट मिळाली काय, नाही मिळाली काय, त्याकडे लक्षात येत नाही. पण ती नाही मिळाली याचं कारण असं की मी त्यासाठी प्रयत्न केले नाहीत असं न म्हणता आपण त्याला दोष देत बसतो. आता हे तिर्यंकमुखी म्हणजे नाकासमोर बघून चालणार आहे. म्हणजे आपल्याला भविष्य किंवा भूत ह्या दोन गोष्टींचा फारसा अभ्यास करायची सवय नसते. आत्तापर्यंत मिळालं की नाही, चला एखाद्या हॉटेलात गेलो आणि ते म्हणलं काय झालं, 8 वाजलेत रात्री, ते म्हणले सकाळची भजी आहेत जराशी गरम करून देऊ का, द्या, काहीतरी खाल्ली. आता सकाळची जर असतील आणि उन्हाळा दिवस असतील तर खराब होत चाललेले असतील, पण मला आयत्या वेळी मिळाली, मी खाल्ली. मला त्या भज्यानी दुसऱ्या दिवशी पोटाला त्रास द्यायला सुरुवात केली. तर मी काय बघितलं, तिर्यंक म्हणजे तात्पुरतं आत्ता मिळतात ना काहीतरी, पण त्याचा परिणाम भविष्यामध्ये वाईट होणार आहे याचा मी विचार करत नाही. त्यामुळं आपण शिक्षणाचं असंच करतो, अमकं मला पाहिजे म्हणून प्रयत्न करतो, फॉर्म भरतो, मिळत नाही, मग पर्याय काय, कुठं मिळेल तिथं घेतो आणि आयुष्यभर मला हे नको होतं आणि ते पाहिजे होतं पण मिळालं नाही म्हणून मी हे घेतलं. मग तू घेताना विचार का केला नाही, काय पर्याय नव्हता, मग घेतलं ना आता, मग आनंदानं स्वीकार. तर ती पण मानसिकता नसते, म्हणून आपल्या प्रॉब्लेम येतात आणि मग आपण सगळं असून सुद्धा माझं नशीब चांगलं नाही असं म्हणत राहतो. मग आता आपल्याला बघायला पाहिजे की ह्या पत्रिकेत आपण काय बघू शकतो, ह्या पत्रिकेत कोणते प्रश्न आपल्याला बघण्यासारखे आहेत. बघा, आता ह्या पत्रिकेचा आपण जेव्हा या बाजूने विचार करतो तेव्हा असं लक्षात येईल की ह्या पत्रिकेमध्ये आपल्याला कोणते मुद्दे बघायचे आहेत. माझं मत आहे की ह्या पत्रिकेमध्ये आपल्याला यांचं नशीब बघत असताना पहिल्यांदा 1 म्हणजे काय, प्रथम स्थान बघावं लागेल. प्रथम स्थान म्हणजे काय, तर प्रथम स्थानामध्ये शुक्र उच्चीचा मीन राशीमध्ये आहे.
मीन राशीमध्ये असलेला शुक्र हा उच्चीच आहे. कशासाठी? तर मीन राशीत तो उच्चीतच असतो. परंतु मीन राशीचा स्वामी गुरु हा काय आहे? समग्र आहे. मग हा जर उच्चित चांगला असेल तर याची वाणी चांगली असली पाहिजे, हा बोलत चांगला असला पाहिजे, याचं बोलणं गोड असलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला काम करून चांगला आपण काय करतो? गोड बोलतो. परिणामी हा चांगलं काम करतो म्हणून गोड बोलतो म्हणून लोक ह्याच्याकडून काम करून घेत असले पाहिजे. परंतु ह्या सगळ्याचा तोटा असा होतो, हा हर्षल सप्तमात आहे, याची जर संपूर्ण दृष्टी प्रथम स्थानावर असेल तर होतं कसं? हा सगळं चांगलं काम करतो, सगळं. पण हर्षल हा असा आहे, मध्येच बिघडतो आणि काय करतो माहिती का? थोडीशी गडबड करतो. म्हणजे 8 दिवस राहिलेले पाहुणे सगळं छान झालं आणि त्यांना स्टँडवर सोडायला गेल्यावर काहीतरी 2 वाकडा शब्द बोलला आणि तिथं वाद झाला जरासा. आणि मग ते म्हणले आम्ही आता पुन्हा येणार नाही बाबा. म्हणजे काय झालं? सगळं चांगलं केलं, म्हणजे जेवण उत्तम, 300 रुपये ताट असलं जेवण, छान जेवलो. आणि जेवणानंतर जेव्हा बडीशेप घेतली तेव्हा एक खडा लागला. तो नेमका लागल्यानंतर जाताना त्या मालकाला सांगितलं काय कुठे जेवण आहे तिथं? सगळं जेवण उत्तम, पण बडीशेपमध्ये लय खड्यात बाबा, सगळं तोंड बी याचावं झालं. काही बोलायची गरज होती का? हर्षल हा म्हणजे काय करतो? सगळं चांगलं करतो, पण शेवटी जरा गोंधळ करतो आणि सगळं केलेलं चांगलं आहे त्यावर पाणी फिरवतो. म्हणजे लोक ह्याला असं का म्हणतात की तुझ्यावर विश्वास नाही? त्याचं कारण ते आहे की ह्या हर्षलमुळे प्रथम स्थानावरती परिणाम होतो. शुक्र उच्चीचा सगळं चांगलं काम करतो, पण सर्वात शेवटी हा गडबड करतो. आणि ह्या गडबडीचा परिणाम असा होतो की याच्यावरचा विश्वास संपतो आणि याला कोण पैसे देत नाही. हा त्याचा प्रथम स्थान असला पाहिजे. मग आता द्वितीय स्थानचा विचार करूया. म्हणजे ह्याचं धनस्थान चांगलं आहे का नाही? मग धनस्थानावर काय परिणाम आहे? त्याचं हे धनस्थान, या धनस्थानामध्ये मंगळ प्रथम स्थाना म्हणजे मेषेत आहे. आता मेष राशीमध्ये असणारा मंगळ बघायचं. मेष राशीतला मंगळ काय? स्वतःच्या राशीमध्ये आहे. मग ह्याच्यावर इतर कोणाची दृष्टी आहे का? काही नाही आहे. मग मेष राशीतला जर तो मंगळ बघितला आपण तर हा याला ऐश्वर्य देण्यासाठी, धन देण्यासाठी बांधील आहे. पण याचं शिक्षण कमी आहे, त्यामुळे ह्याला जे धन दिलं जाईल ते त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या शिक्षणानुसार, त्याच्या कामानुसार, त्याच्या बुद्धीनुसार त्याला तेवढंच मिळणार आहे, त्याला तेवढंच मिळणार आहे. पण तेवढ्यात तो समाधानी नाही आहे, म्हणून प्रॉब्लेम आहे सगळं. तुझं नशीब म्हणजे काय? तू जेवढं काम केलं तेवढेच तुला पैसे मिळणार. शिकलं असतंस तर तेच काम तुला अधिक चांगलं करता आलं असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळवता आले असते. म्हणजे शिक्षणाचा तोटा आहे. मी भरपूर राबलो पण मला मिळालेले पैसे माझ्या क्वालिटी किंवा ज्याला आपण तो कुवती एवढेच मिळाले आणि मला असं वाटतंय की ते जास्त मिळायला पाहिजे होते. म्हणजे अपेक्षा आणि अपेक्षाभंग ह्या दोन्हींचा गोंधळ म्हणजेच आपल्या नशिबामध्ये आपण त्याच्या वतीनं भांडत राहिल्याचा क्षण आहे. नशीब म्हणजे काय? तर तुझं अपेक्षा काय आणि अपेक्षाभंग का झाला? त्याला काही कारणं आहेत ना लागू, मग ती का विचारात घेत नाहीस तू? तर ती विचारात न घेण्या इतपत आपली बुद्धिमत्ता जास्त नसते, साधी गोष्ट आहे. त्यामुळं आता प्रश्न हा आला द्वितीय स्थानाचा. मग नंतर आपण काय बघायचं? तर ह्या पत्रिकेमध्ये असं का? तर माझं मत आहे की ह्याला चतुर्थ स्थान बघावं लागेल, कारण चतुर्थ स्थान यशाशी संबंधित आहे. चतुर्थ स्थानात काय बघतो आपण? माता, ग्रहसौख्य, यश, सुख, ऐश्वर, स्थावर मालमत्ता, अंतःकरण, छाती, उदर हे सगळं आपण चतुर्थ स्थानात बघतो. मग आता ह्यामध्ये मला काय बघायचं आहे? तर सुख आणि ऐश्वर किंवा स्थावर मालमत्ता. माझं घर नाही म्हटलं, मग चतुर्थ स्थान दोषी असेल काय? बघूया चतुर्थ स्थानाची परिस्थिती काय आहे. चतुर्थ स्थानामध्ये आहे मिथुन रास आणि ह्या मिथुन राशीचा स्वामी जो बुध आहे त्याची अवस्था काय बघा. इथं हा बुध इथं आहे, तो अस्तंगत आहे, लाभस्थानामध्ये आहे. पण इथे एक बारीक फटाक्यासारखं टिंब आहे, त्याच्यावर टोक काढलेला आहे बघा. याचा अर्थ असा की हा बुध इथं आहे पण अस्तंगत आहे. म्हणजे जेव्हा याचा जन्म झाला तेव्हा तो अगदी थोडा काळ तिथे होता. म्हणजे बुध जर अस्तंगत असेल तर अस्तंगत म्हणजे काय? जो ग्रह माझ्या पत्रिकेमध्ये तिथे आहे परंतु तो मला फारसा उपलब्ध वेळ देणार नाही किंवा माझा फारसा भाग्योदय करणार नाही, अशी परिस्थिती असणे. म्हणजे बघा 4:30 ते 4:45 वाजता सूर्य समोर दिसतो, उजेड भरपूर असतो, ऊन पण असतं. पण एखाद्या गृहिणीनं जर पापड वाळत घातले किंवा कपडे झटकून वाळत घातले तर मी स्पष्ट सांगेन हे पापडही वाळणार नाहीत आणि कपडेही वाळणार नाही. कपडे सोडा, साधा रुमाल जरी वाळत घातला तरी तो वाळणार नाही. का? तर अस्तंगत सूर्य आहे, रवी अस्तंगत आहे, तो आहे, त्याचं ऊन पण आहे, परंतु त्या उन्हामध्ये जोर नाही.
म्हणजे साधा टॉवेलसुद्धा सोडा तुम्ही, रुमालसुद्धा वाळणार नाही. म्हणजे ऊन आहे, पण त्या उन्हामध्ये हे वाळवण्याची क्षमता नाही आहे. असं असणं म्हणजे अस्तंगत. मग आता इथे ह्याचा बुध हा अस्तंगत लाभामध्ये आहे. म्हणजे ह्याला बुद्धी आहे, परंतु ती याच्या कामाची नाही. बुद्धी आहे पण याच्या कामाची नाही. म्हणजे काय, हा हुशार आहे, परंतु हे जे काम करतो त्यात त्याला त्याच्यामध्ये गती नाही, त्यामध्ये त्याला गती नाही. असं जर असेल तर बौद्धिक कुवत नाही. खूप लोक आपल्याला असं लक्षात येईल की खूप आया माझ्याकडे पत्रिका घेऊन येतात तेव्हा मला एक गोष्ट सांगतात, मुलगा खूप हुशार आहे, म्हणलं की ओळखतो. बरं, कॉम्प्युटरमधलं मोबाईलमधलं काय पण सांगा, 2 मिनिटात सगळं दुरुस्त करून काढून चांगलं करून देतो. बरं, पण शाळेत ह्याचं डोकं चालत नाही. याचा अर्थ असा की त्याची बौद्धिक क्षमता चांगली असेल परंतु शाळेत उपयुक्त नाही आहे. म्हणजे माझ्याकडे 10,000 रुपये खिशात आहेत आणि मी अमेरिकेत गेलो आहे किंवा इंग्लंडमध्ये गेलो आहे, तर हे पैसे तिथं उपयुक्त नाही आहेत माझे. ते मला चालवता येत नाहीत, कारण तिथली ती करन्सी नव्हे आहे माझ्याकडे, पण तिथं ते चालत नाहीत. एखाद्याची बुद्धी असते पण ती तिथं चालत नसते. बघा, एखादा सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्याला कॉम्प्युटरवर बसवलं, तो म्हणला मला यातलं काय कळत नाही. एखादा कॉम्प्युटर इंजिनियर आणला आणि एक गाडी बंद पडली आणि त्याला म्हणलं, तो म्हणला ह्याला मेकॅनिकल पाहिजे. म्हणजे मी पण इंजिनियर आहे पण मला ह्यातलं काय कळत नाही. म्हणजे बौद्धिकदृष्ट्या तू ह्या कामामध्ये तुझी बुद्धी वापरू शकत नाहीस. तुझ्या आहे बुद्धी, नाही असं नाही, पण तुझी ह्या कामाची बुद्धी नाही आहे. अशा पद्धतीच्या नोकरीमध्ये हा असला पाहिजे. त्यानंतर हा बुध जर समजा, हा बुध हा अस्तंगत आहे असं नुसतं म्हणलं तरी चालणार नाही. तर ह्या बुधाचा पण हिशोब करा. हा बुध आहे चंद्राबरोबर मकर राशीत. चंद्राच्या खाली अंडरलाईन केली म्हणजे शत्रू घरात आहे. शत्रू घरात आहे म्हणजे बुध आहे परंतु तो शत्रू घरात आहे. म्हणजे नेमकं ह्याचं जे ज्ञान आहे, जे ज्ञान ह्याला नको होतं किंवा ज्या ज्ञानाबद्दल ह्याला तिटकार आहे, तेच काम ह्याच्या पुढे ठेवलं. असं जर असेल, एखाद्याला एखादी गोष्ट आवडत नाही तीच समोर ठेवली तर काय होईल. ज्याला कारल्याची भाजी आवडत नाही तीच ताटामध्ये छान आणून ठेवली तर त्याचं जेवणावरचं लक्ष उडालं. तू खाऊ नको रे, पण नाही मला काय जेवायची इच्छाच राहिली नाही असा म्हणला तर याचा अर्थ असा की मानसिकदृष्ट्या तो काय झाला, तिथे काय झाला, मागे आला. मानसिकदृष्ट्या बाकीचं आवडतं ते तरी खा की, नकोच मला, कारलं कशाला वाढलं, असं जर झालं तर आपण काय करतो माहिती का, मनोविकृती तयार करतो. आणि ह्याच्या पत्रिकेमध्ये विष्टीकरण आहे, मग त्याला मनोविकृती म्हणतात. मला हे काम नको होतं, पण खूप लोकांना नको असलेलं काम आयुष्यामध्ये पुढे येतं. खूप लोकांना नको असलेलं काम म्हणजे हे तर काय, चतुर्थ स्थान काय सांगतं तर साधारण तुम्हाला सौख्य का लाभत नाही, तर त्याचं कारण ते आहे. मी मागं पण एकदा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. एक मित्र आहे माझा, गोल्ड मेडलिस्ट फिजिक्स घेऊन झालेला आणि विद्यापीठात फर्स्ट सेकंड इयरला फिजिक्स घेऊन बोर्डामध्ये म्हणजे BScला तो गोल्ड मेडलिस्ट, MScला गोल्ड मेडलिस्ट. निकाल लागायचा तो तोपर्यंत वडील वारले आणि डायरेक्ट ज्या बँकेमध्ये वडील नोकरीला होते ते रात्रीतनं हार्ट अटॅकनं वारले आणि ह्याला तिथं घेतलं. 10 वर्षानंतर मी त्याला म्हणलं, काय काम करता आता? काही नाही, मी कॅशियर आहे. गोल्ड मेडलिस्ट असलेल्या फिजिक्सचा तिथं काय उपयोग नाही. हा इतकं छान नोकरी मिळाली, त्यानंतर लग्न झालं, सगळं संसार आहे, पण हा माणूस कायम मला नाराज का, माझ्या मनासारखं मी काम करू शकलो नाही. मला भाभा ॲटॉमिक्स रिसर्च केंद्रामध्ये काम करायचं होतं, पण नाही ना, मला हे बँकेत अडकून पडलो आणि हा सगळा जन्म माझा यात गेला. माझं नशीबच असलं म्हणलं, ते कधी बदलेल म्हणून तो पण एकदा विचारायला आला होता. म्हणजे ही परिस्थिती असते की तू काम चांगलं आहे, छान नोकरी आहे, सगळा पैसा आहे, सगळं आहे, पण तुमच्या मनासारखं नसणं. मग चंद्र जर इथं असेल तर तो मनावर परिणाम करतो आणि शत्रू घरामध्ये जर बुध असेल तर नेमकं आपलं काम हे मनाविरोधात असतं आणि ते काम करण्यामध्ये आनंद असत नाही. माणूस काम करतो पण आनंद असत नाही. असं जर असेल तर ही परिस्थितीसुद्धा या घर न होण्याला कारणीभूत असू शकते. म्हणजे याला यश न मिळायला, ऐश्वर्य न मिळायला ही परिस्थिती कारणीभूत असते. आता प्रश्न येतो अजून एक, म्हणजे काय, तर मला ह्याचं षष्टम स्थान बघायचं आहे. षष्टम स्थान म्हणजे मनोविकृती. षष्टम स्थानामध्ये आपण काय करतो तर साधारणपणे आपलं अनारोग्य मानसिक जे आहे त्याचा आपण अभ्यास करतो. इथं आहे सिंह राशी. आता ह्या सिंह राशीचा स्वामी जर तुम्ही बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की तो इथं रवी कशामध्ये, व्ययस्थानामध्ये आहे. व्यय म्हणजे खर्च, म्हणजे ह्याचा खर्च जो आहे तो अनावश्यक आहे सगळा. हा जे काही खर्च करतो तो अनावश्यक, नको त्या गोष्टीसाठी खर्च करतो. ह्याच्या मानसिकतेतच तो दोष आहे, त्याला आपण काय करणार. इथं रवीच्या खाली अंडरलाईन, आणि का तर तो शनीच्या राशीमध्ये आहे. शनीच्या राशीमध्ये बघा, शनीच्या राशीमध्ये आहे, लक्षात घ्या. पराक्रम हा जो भाग दिसतो तो पराक्रमामध्ये शनी आहे.
शनी शुक्राच्या राशीमध्ये आहे, म्हणजे याला एखादी गोष्ट पराक्रम करणं शक्य आहे. पण हा खर्च कशावर करतो, तर व्ययस्थानावर, व्ययावर, म्हणजे नको तिथं खर्च करतोय हा. आणि नको तिथं खर्च करणारे मंडळी आपल्याला भरपूर सापडते. नको तितका खर्च करणाऱ्यांची परिस्थिती असते. परिणामी आपल्याला हवा तिथं न खर्च करता नको त्या गोष्टीत खर्च करणारा जो वर्ग मिळतो तो बरोबर आपल्याला इथं दिसतो. आणि मग त्यांचा योग्य त्या गोष्टीवर खर्च होत नाही. मग नशीब बदलायचा प्रश्न येतो कुठं. तुमचं नशीब आहे असं ॲज इट इज तिथं राहणार आहे. मग ह्याला नशिबात काय केलं विचारलं तर तो म्हणला काय करायचं, मला जागा पाहिजे म्हणून प्रयत्न करत होतो, जागा मिळत नाही, मग मला काही जागा दिसल्या. बरं, मग ती मी घ्यायच्या ठरवल्या, मग घेतली आणि बांधायचा विचार आहे तोपर्यंत दुसऱ्या माणसानं जरा जास्त किमतीला मागितली, मग विकून टाकली, फायदा मिळाला. मग दुसरी घ्यायचा प्रयत्न केला, दुसरी घेतली, त्यातही घेतल्यानंतर बांधायचा विचार केला तेवढा तिसऱ्या माणसानं अजून जास्त किमतीला मागितली. मग मला चटकच लागली, जागा घ्यायच्या आणि विकायच्या, त्यामध्ये 4 पैसे जास्त मिळतात. पण असंच झालं, एकदा एका जागेमध्ये 34 लाख रुपयाला ती जागा विकत घेतली आणि आता तिच्यात बांधावं म्हणलो, तेवढ्यात ती ज्याने दिली होती त्यानं मला फसवलं. त्याचा भाव कोर्टात गेला, धड ती विकता येईना, बांधता येईना. 34 लाख रुपये त्यात गेले. 25 लाख रुपये माझ्याकडे होते, 7-8 लाख रुपये कर्जानं काढलेले होते. आता ते फेडत राहिलो, ती विकता येत नाही, ती कोर्ट कचेरी चालू आहे, अडकून बसलो सगळं. म्हणजे काय झालं, आपण नको त्या गोष्टीत राहिलो. व्ययस्थान कुणी सांगितलं होतं, आपली नोकरी असताना जागा खरेदी विक्रीचा धंदा आहे का, पण खूप नोकरीमध्ये लोक असे करतात. आपली नोकरी असते, त्या नोकरीमध्ये राहून आपण दुसरे धंदे करत असतो. कितीतरी ती प्लॅस्टिकचे भांडे विकणारी माणसं आहेत, कितीतरी नको ते LICचं काम करणारे आहेत. अरे तुझी नोकरी करणार, नाही ते अमकं करतो, ते तमकं करतो, हे विकतो ते विकतो. आपली नोकरी राहिली बाजूलाच आणि ह्या गोष्टी सगळ्या विकत बसतात. अमक्या बाबा त्याची पावती आणली, तिची पावती करा, त्या पावत्या फडाच्या गोळा करायचे, पैसे नेऊन द्यायचे. नोकरी कर ना, कुणी सांगितलं. पण आपल्या मुळातच प्रवृत्तीमध्ये जर हा प्रकार असेल तर हा प्रकार घडतो. त्यामुळे हे झालं षष्ठम स्थान. आणि शेवटचा भाग याचा 11वं स्थान म्हणजे आपण बघत असतो ते म्हणजे कुठलं, तर लाभस्थान. आता या लाभस्थानचा विचार करता बुध अस्तंगत, बौद्धिक क्षमता कमी. राहू हा जो आहे तो या मकर राशीमध्ये आहे. मकर राशीचा जर आपण विचार केला तर राहू हा मकर राशीचा म्हणजे शनीचा मित्र आहे. पण चंद्र आणि बुध हे 2 ग्रह जर तिथे जास्त मोठे असतील तर या राहूची ताकद सगळी त्यात जाते, म्हणजे मानसिक कुवत कमी होते. आणि दुसरीकडनं बौद्धिकदृष्ट्या जर कमी असू आपण तर आपल्याला फसवलं जातं. त्यामुळं ह्याचं एकंदरीत हे जे लाभस्थान आहे हे दोषी आहे. त्यामुळे लाभस्थानचा आपल्याला काय करायला पाहिजे, फार मोठा तोटा सहन करायला पाहिजे आणि त्याला कुठलेच लाभ झाले नाहीत. त्यामुळे मी त्याला सल्ला दिला की एक तुझ्या लग्नस्थानचा विचार करता, तुझ्या धनस्थानचा विचार करता, चतुर्थ स्थानचा, षष्ठम स्थानचा आणि एकादश स्थानचा विचार करता मी त्याला काही टिप्स द्यायचा प्रयत्न केला. टिप्स काय होत्या माझ्या बघूया आपण. साधारणपणे आता इतक्यानंतर सुद्धा विष्टीकरण शांती करून घ्यावी. इतक्या उशिरा करू काय म्हणला, करायला हरकत नाही. जेवढं उरलेलं आयुष्य आहे ते सुद्धा आनंदानं घालवायला हरकत नाही. त्यामुळं असं म्हणतात की अगदी काही क्षण शिल्लक राहिलेले आहेत तरीसुद्धा एका माणसानं आपला भाग्योदय करून घेतला. परीक्षित राजा, फक्त 7 दिवस उरलेले आहेत मला जगायला, माझं जगणं संपलेलं आहे, 7व्या दिवशी मला तक्षक आणि काय दंश करणार आहे. तरीसुद्धा शुकमुनींनी सांगितलं तुझ्या आयुष्याला मी तुला छान सगळ्याला समोर कसं जाशील इतकं चांगलं भागवत सांगतो आणि तुझ्या आयुष्याचा उदो करतो. तुझं शिक्षा किंवा काय मृत्यू मी टाळू शकणार नाही, पण उरलेले 7 दिवस तू छान जगू शकशील, तुला त्याला सामोरं जाण्याची क्षमता येईल एवढं मी तुला सांगेन. तशीच अवस्था, उरलं आयुष्य किती मला माहीत नाही आपलं, पण उरलेलं आयुष्य छान करायचं असेल तर शेवटी सुद्धा ह्या गोष्टी करून घ्या. आता काय राहिलंय असं जर म्हणत असेल कोण तर मला वाईट वाटेल. 1 विष्टीकरण शांती करा, 2 ह्याचा व्यतिपात योग आहे व्यतिपात शांती करा, 3 शुक्र मीन राशीमध्ये आहे त्याची शांती करा, कृष्ण चतुर्दशी म्हणजे रिक्ता स्थिती आहे, शिव आणि कली, त्यामुळे ह्याच्यात कली घुसतो. त्याच्या 2 देवता आहेत. शिव घुसला तर बरं असतं, कली घुसला म्हणजे फार पंचायत. आता शनीची महादशा सुरू आहे, शनी पराक्रमात आहे, पण मकरेला 3रा शनी ऐश्वर्य देणार आहे परंतु तो देऊ शकत नाही, त्यामुळे त्याला पंचायत आहे. आता गोष्टी अशा आहेत की हा शनीची यानं उपासनाच केली नसणार तरी मकरेला 7वा राजमान्यता देणार आहे शनी. मग हा जर गुरु राजमान्यता देणारा असेल तर गुरुची उपासना करणं गरजेचं आहे. मग आपण जर असं करत नसू तर आपल्याला त्याची फळं मिळणार नाहीत. मुळात शनी आणि शुक्र युती 7 जुलै 1931 नंतर व 59ला येणार आहे.
शनी आणि शुक्र यांची युती म्हणजे ह्या शनीच्या महादशेमध्ये शुक्राची युती कधी येणार आहे? 7 जुलै 1931 यानंतर येणार आहे. मग त्यावेळेला ह्याचा भाग्योदय सुरुवात होणार आहे. त्यामुळं तोपर्यंत तुम्ही सगळे जप, तप, हवन, मानसिक काय असेल ते त्याचा हवनाचं काय असेल ते करा. तुम्हाला उत्तम आनंद मिळेल आणि हा आनंदच तुमच्याबरोबर टिकून राहील. प्रयत्न करा. नशीब बदलण्यासाठी सुद्धा आपली मानसिक कुवत काय, आपण काय केलं पाहिजे हे समजून घेण्यासाठी आपल्या पत्रिकेचा अभ्यास करणं ही आज काळाची गरज आहे. जसं नाव दौलतराव, पण दौलत काहीच नाही असे जर दौलतराव आपल्याकडे असतील तर आपले बहुतेक सगळे दौलतराव असेच आहेत की ज्यांच्याकडे दौलतच नाही पण नाव दौलतराव आहे. नाव ठेवताना काय विचार केला असेल मला माहिती नाही. तुमचं जर काय असं असेल तर तुमचीसुद्धा पत्रिका एकदा बघा. काय दोष असेल तर दूर करा. अजूनही उरलेलं आयुष्य आहे ते सुंदर, आनंदी, छान, मस्त जगता येण्यासारखं आहे. प्रयत्न करा. जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन हवा हीच माझी त्यांना विनंती राहील. तुम्ही पण प्रयत्न करा. तुम्हाला काय लागेल तर मला सांगा. आपण त्याचा विचार करून वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवू शकेन.